बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाणा शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आलाय। अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे। बुलढाण्यातील मिर्झानगर भागातील माउंट सनाई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या दोनही शाळा एकाच ठिकाणी भरतात। इंग्रजी माध्यमाची फी वसूल करायची आणि शासकीय अनुदान लाटण्यासाठी त्याच विद्यार्थ्यांना कागदोपत्री 100% अनुदानित मराठी शाळेत दाखवायचं असा एक भयंकर डाव या दोन्ही शाळांच्या संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संगनमत करून रचला होता। पालक मोहम्मद अन्सारी यांनी या विरोधात आवाज उठवलाय। पालकांकडून इंग्रजी माध्यमाची पूर्ण फी, ड्रेस आणि पुस्तकांचे पैसे उकळायचे आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलून शासनाची फसवणूक करायची हा संतापजनक प्रकार या तक्रारीनंतर आता समोर आलाय। या गंभीर तक्रारीची दखल घेत प्राथमिक अर्थ शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी बुलढाणा गट शिक्षणाधिकारी चेतन वाडिले यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिलेत। जेव्हा ते 5वी वर्गात गेली तेव्हा मी तिथून टीसी काढली, तर त्यांनी मला इंग्रजी माध्यमाची टीसी दिली, कारण की मी माझी मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला टाकली होती। तेव्हा मी ज्याची चौकशी केली तर माझी मुलगीचं ॲडमिशन जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत आढळला। म्हणून मी त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली की मी माझी मुलगीला मॉन्सनाइज इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, तर माझी मुलगी ह्या मराठी शाळेमध्ये कसं का आढळली, म्हणून त्याने याच्यावर चौकशी केली। चौकशी केल्यानंतर तब्बल 81 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे मराठी माध्यमामध्ये दाखवण्यात आला। शिक्षण विभागाला विनंती केलेली आहे की याच्यावर दोन्ही शाळेवर आणि दोन्ही शाळेच्या संचालक मंडळावर मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करून या शाळेची मान्यता रद्द करून ही शाळा बंद करावी। राज्यात 9 जुलैला शाळा बंद आंदोलन होणार आहे। शिक्षक संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आहे। सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता, धोरणाकडील शासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे। एसआरआयच्या कामासाठी शिक्षकांना जे वेटीस धरलं जातंय आणि यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात शैक्षणिक नुकसान होतंय। या सर्व मागण्यांसाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा व शिक्षक रजेवरती राहणार आहेत, शाळा बंद ठेवणार आहोत। विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होईल त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक एक दिवस जादा तासिका घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढू। मात्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी राज्यातील सर्व संघटना एकवटल्या असून शासनाच्या विरोधामध्ये 9 जुलै रोजी आम्ही शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।